हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. पतंग कोणाची निशाणी आहे का? जलेची आहे. पतंग कट गई है. सत्ता घालवा मला. एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब आम्ही इथून बांगलादेशाला काढणार. ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. तुम्ही किती वेळा नाशिकला आले? हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, हे पर्यटन करणारे लोक आहेत. हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. मित्रांनो, मी आपल्याला मध्ये काहीतरी इथं मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा झाल्या. मी ह्या सगळ्या एकंदरीत निवडणुकीच्या निमित्तानं एवढंच सांगतो. आता काही जण म्हणायला लागले, अरे इथं काही झालं तर आपण काय बारामतीला फोन करायचा का? बारामतीला कधी जायचं? 25 वर्षात इथला विकास होताना बारामतीला जावं लागलं नाही. बारामतीचाच माणूस इथं यायचा आणि विकास करायचा. उगीच काहीतरी लोकांना खोटं नाटं सांगू नका. माझ्यात तेवढी धमक आहे, तेवढी ताकद आहे. आणि अलीकडच्या काळात टेक्नॉलॉजी खूप पुढं गेलेली आहे. दर आठवड्याला मी पुण्यामध्ये येणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं हे आता भावनिक मुद्दे काढायचे चालले की अरे आपला माणूस सोडायचा आणि बाहेरचा माणूस. अरे कोण बाहेरचा आणि कोण आपला? इथं तर मिनी भारत आहे. सगळे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय ह्याला वेळीच आपण आवर घातला पाहिजे. माझी रशीद मामू, जलीलला तर जलील करायचंच आहे. या निवडणुकीमध्ये त्याचा कार्यक्रम होणारच आहे. आणि रशीद मामूला तिकीट देणाऱ्या उबाटाला तुम्ही मत देणार का? आता उठा बशावाल्यांना काय करायचं आपल्याला? हा, मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीत. मुंबई पकडून ठेवली आहे. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय. पण मी आपल्याला सांगतो, मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आता ते कापायला निघाले. म्हणून मुंबईकर त्यांना बरोबर धडा शिकवतील आणि मुंबईवर पण महायुतीचाच भगवा फडके. पतंग कोणाची निशाणी आहे का? जलेची आहे. मग पतंग कापली कापली. पतंग कट गई है. तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो. पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं. अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत. तू रो ऐसा कर, मैं तेरे को मारे ऐसा करता हूं. बंबई में बैठकर, मुंबई में बैठकर मलाई खाते तीनों. मैं आधी प्लेट खाता हूं, तू पौन खा ले, तू पौन खा ले. अब यहां आके बोल रहे नहीं नहीं हम अलग है. याद रखो, अजीत पवार इतना कमजोर मोम का बना हुआ है, मोम का. पुणे में पिंपरी चिंतवत के इलेक्शन में कुछ बीजेपी के खिलाफ बोल दिए इन्हों. शाम तक इनको फोन आ गया, वापिस लो. उन्होंने बोले नहीं नहीं मैं ऐसा नहीं बोल रहा था, मैं ऐसा बोल रहा था. चुनाचे क्योंकि बोल के इन्हों वापिस ले लिए, अपने अल्फाज को उगल लिए. अजीत पवार, तुम शरद पवार के नहीं हुए, तुम नांदेड़ के क्या हो सकते हो? जो आदमी तुमको पाल पोस के बड़ा किया, तुमको मुकाम दिया, तुमको इज्जत दिया, तुम उसी को घर में बिठा के आगे बढ़ गए. ये अजीत पवार की पहचान है.
और खुद खड़े होकर बोलता है 75,000 करोड़ का गबन का मुझ पर इल्जाम है, क्या हुआ? हाँ अजीत पवार, तुम्हारा नाम अजीत पवार है, तुम्हारा नाम कोई मुसलमान का नाम होता तो तुम 75 साल जेल में रहते। ये फर्क है जो सत्ता में रहता है और जो मजलूम मुसलमान होता है। जब ये आएंगे घड़ी दिखाएंगे तो उनसे कहना कि तुम्हारा टाइम खत्म, अब पतंग का टाइम चलेगा इंशाअल्लाह। एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। काय चाललंय हो?